कधी येते काय माहिती गावाचं वाट बघायला लावले येड्यावानी एकटाच बसलोय आम्ही आंबे नाही तो बारीकच आहे अजून काय काय येते ना आंबे कमून आहे ना गाड्या अयो अगे एवढा उशीर असतो बाई अरे उशीर कुठे बरोबर आले तू वेळेच्या आधी आला ग बस वेळेच्या आधी नाही मी बरोबर टायमिंग लावलो तू 5 मिनिटं लेट आहे अख्खी 5 मिनिटं चालायचंच कसं आहे जरा आवरून सावरून यावं लागतं कोण बघणार आहे तुला माझ्याशिवाय आवरून सावरून यायला हा तू नाही बघणार का मीच बघतो ना अशी लई छान दिसते काहीतरीच आपलं तुझं काहीतरीच काय ते म्हणजे आमचा जीव तुमच्यात आणि तुमचा जीव दुसरीकडेच कुठेतरी ए दुसरीकडे नाही तुझ्यातच मग मी तेच म्हणलं मी काय म्हणतो ऐक ना हम्म. माझ्या डोक्यात ना असा प्लॅन आलाय काय आपण ना चांगले 4-8 दिवस ना कुठेतरी असं लांब फिरायला जाऊ कुठे जायचं लांब तू म्हणशील तिकडं बर चालेल पण नक्की ना नक्की नक्की म्हणजे नक्की 100% हा याला गोव्याला जायचं नको गोव्याला नको. का तिकडं नको तिकडं गेलं का कस तरी होतं मग मला माझी नजर फाकती कस तरी हा हा, म्हणजे बरोबर फॉरेनर बायांना कोण बघणार ते तसं नाही मग आता समोरून असं दिसल्यावर मग असं होत नाही का डोळे हे असं जर जाऊन गोव्याला केलं ना तर तिथे ना मार बसतो मार कळलं का म्हणून तिकडे नको दुसरं सांग मग हम्म, लोणावळ्याला जाऊ नका तिकडे नको तिकडे गेलं का ते चक्क्याला खाऊशी वाटतं चक्के खाल्ले का मग मला पोट चिक्क्या. दुखतं. हा ते चिक्क्या चिक्क्या हम्म. गोवा नको लोणावळा नको भंडारदऱ्याला जायचं का भंडारदऱ्याला नको तिकडे बी नको का अगं ते पाणी बघितलं का मला भीती वाटते तिकडे नको अरे तुला नाही ढकलणार पाण्यात पण मी नको पण ते बघितलं का मला असं चक्कर आल्यासारखं होतं किती पाणी आहे तिकडं असं तिकडे म्हणतो नको का? दुसरं सांग दुसरं अं, पण तू म्हणशील तिकडे जाऊ आपण हा नाही म्हणणार नाही तुला अरे आता मग इकडं नको तिकडं नको लोणावळा नको गोवा नको भंडारदरा नको मग मी काय म्हणतो जाऊ दे मग आपण इथंच भेटत जाऊ आपल्याला इकडे तिकडे कशाला जायचं मग कार पैसे बी खर्च होते आणि अक्षय काय चाललंय काय नाही जरा नाही, काही नाही ते जरा नाही चांगला चालेल दिसत आहे. नाही. हो, अरे जरा बघ हा ते जरा प्रायव्हेट आहे जरा हा प्रायव्हेट आहे ना ते दिसतंय ते याचं चालू होतं आमचं याच काय ते हे ट्रेनिंग चालू आहे का नाही नाही हिला ते आपलं हे नाही का हा. ते आपण काय म्हणतो त्याला ते आम्ही फिरायला जाणार होतो हा हिला फिरायला जायचंय मग ते कुठं कुठं जाऊ ते मला विचारित होती असं का तू जाय बरं इकडे काय तुला सांगतो मी पाहिले सगळं तू खेळ हो. घरी जाऊन सांगतो तुझ्या बायकोला आता सांगतो ए, ए, 1000 रुपये भांडते पैसे नाही तर माझ्याकडे बाय शिस्तीत हा. पैसे नाहीत म्हणले काय म्हणतो? अगं हे गावातले टुकार टाकर माणसं आणि कोणी असं दिसलं का लगेच लुटायला येतात अगं टुकार हेला ते भांडते आहे घंटेबाजी ना मी हा अक्षय काय अरे मी काय म्हणतो तुला काय म्हणतो दिनराव कशाला माहिती चव घाली तिच्या समोर ए लापट लापट टुकार आहे लापट काय म्हणला कानात काय म्हणत होता काय खुसखुस कर बळच पैसे मागतोय बळच पैसे नाही मागतोय द्यायचे का तुला ए जाय पैसे नाही नाही द्यायचे ना नाही पळ पाय बर का पाय काय काय दाखवशील तू ए काय करणार आहे बंट्या तू जा काय करायचं ते कर जा हा. हा या असली तू- असे ना कितीतरी बघितलेत अशा धमक्या देणारे हा हा जा पण हा 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 जाय हा बघ हा गेला ना बस ना आता मी घाबरत नाही चांगला पैसे बस. मागत मला काय करायचं बसतो का आता नाही. खाली इथं 4 वेळ ते इथं लय जण येतात आपण जरा तिकडे जाऊ चल चल. हिला याच्या ह्या अक्षरच्या भाडखाऊच्या हा पैसे माहितले मला 1000 रुपये नाही दिले वय यांनी हा अरे हा मी असेच गेलो वायर राहू याचं लग्न झालंय हा तरी हा लपडे करतो तिकडं हा हिला याच्या ह्या अक्षरच्या आणि मग तिथं चव घालतो वय त्या पोरी समोर हा त्या पोरीला म्हणतो आमका फाला नाही हा बेसता नाही हो बर बर मिस्टर तुझ्या बायकोला सांगतो पण नको राव बायकोला ती मोक्कर रडत बसायला बसले तिथं याच्या आहे ना याच्या आईबापाला सांगू आता त्याशिवाय ना याच्या याला बरोबर याची गेमच वाजवायची हे माझ्या डोक्यात येईन 1000 रुपये नाही दिलेले मला लय ऊन बी लागत आहे
उन्हात काय काम करायचे ही बायको काय करते काय घरात काय मग हात चालूच असतोय तिचा. होय रे अय झोपली काही काय करते तू हात बंद असतोय का नसतोय काय. आता घरातली काम करायला नको आता अच्छा, सुनबाईला अच्छा. एकटीला तर किती अरे सांगायचं. एकटीला काय सुनबाई करतीस ना काय तुम्हाला आता सध्या काम आहेत का काही. अहो, तसं नाही तुम्हाला माहिती का एकदा जर हातपाय हालायचे बंद केले ना हा नाही ते तर महत्वाचं आहे मग तुझे हात पुढे पाय जाऊन काय मालित राहा तू हा. काय गाळ नको पडत जाऊ नाही तर काय होतं तब्येत आहे ना मोकार तू ना वाढ एखाद्या बारीला. तसं नाही हा. हातपाय जरा मोकळे राहते पुढे जाऊन दुखण्यापेक्षा नाही आपले आता हात आतापर्यंत मोकळेच करीत आली ना हातपाय का अजून मोकळेच करीत हाड मोकळी करून घे. काय मोकळं करता बट लय लांब राज हा लय लांब आला. आलोय आता गाडी घ्यायला तुमची हो. हा नाही तसा तू माझ्या प्रेमाचा माणूस आहे तुला नाही करावं की माझ्याकडे येतोच. हे लांबून आले का तू म्हणते गाडी घ्यायला आले. हा काहीतरी काम असेल जणू तर काय? 70 किलोमीटरहून आलाय तू माझी गाडी घ्यायला काय माणूस आहे ना का तू काही गोष्टी ना. नाही बरोबर आहे ना 70 किलोमीटर होय. अरे राजा भाऊ हा जरा मी काय म्हणतो तुला काय त्या पोराला तू सुधरव जरा त्या अक्षाला. आता पोरग काय अरे पोरग माहिती सुधराय म्हणजे आता बापच कमी आहे का तू. हा बापच कमी नाही म्हणलं पोरग कसं काय कमी राहील. बरं कसं आहे त्याला जर थोडी टिंगल बिंगल करायची सवय आहे. हा, हसून सर. खेळूनच असतोय तो. हा नाही तो हसून खेळून नाही भारी राहतो तो. आणि तिकडं डोंगरात राहतो आंब्याच्या झाडाखाली राहतो हो. कामच तेवढं तिकडं करते. गार्डन मध्ये असतो तो. आता कसं होतं आंब्याला असत्याने तुरळक कुठे एखादा आंबा सापडला त्याला नादाचे पहिल्यापासून झाडाचा असं का आणि मला तरी कमी होता बरं म्हणते ना. नाही, हा तुला माहिती नाद आहे होता का? मला मग माहित होतं त्याच्यामुळे पण मी काय म्हणतो तुला हा तो नाद नाही म्हणेन मी तुला. मग तो आहे ना ती पाहिले का गावातली हा भाऊ हा. तिच्या मागा लागलाय तो तिचं आणि त्याचं लपड आहे दोघाचं. काय बनत्या बोलत राहा का तुला काय लाज बीज आहे का. अरे मी माझ्या डोळ्याने पाहिलंय. काय मोकर काय का पाहतो हो बंटी भाऊ असं बोलू नका माझ्या पोराचा माझ्यावर चांगला विश्वास आहे एवढी सोन्यासारखी सुने घरामध्ये तिला सोडून ते असं करेल काय मला तरी काय कमी नाद होता काय हा, काय तुला- काय बोलत असतो तू इथं मान मोकार उडतो. तुला- काय म्हणले? काय म्हणले? नाही नाही ते बनत्याला म्हणलं नाही, काय म्हणले काय पोराला म्हणले पोराला खवळतो म्हणलं बाकीच नाही, नाही. त्याला कुठं काय म्हणलं तेव्हा? चांगले नाद होते पण तू नाद जिरला नाही काय तुला खोलीत घेऊन आणलेलं पहिले. आरती काय कसं काय आणलं होतं कशाला काढी तू इथं तू गप ना तुला मला काय सांगा काय हा. आणलं होतं नाही नाही, आपलं सहज ती काय झालं तेव्हा पेलो होतो एक दिवस तेव्हा त्याचं सांगत होती गप ना तू. दाप्यो पोराला दाप्यो नाही नाही, दाप काय केलं सून हे सोन्यासारखी औ ती निघून गेली ना घराचं सगळं बांधव ना. खरं म्हणतो काय हा खरंच म्हणतो मी तुला. इथे याच्या कोटा पोरान काय होते वाढवलंय आता. पाय तू हो मग सांगायचं काम होतं तू मी त्याला बोललो तार कशाला असं करतोय तो आता द्यायचं तू काय मावाला करायचं? डापरला देऊ द्यायचे 2 लावून तुला काय द्यायचं होतं तेव्हा. काय म्हणजे काय बोलतो तू कस काय द्यायचे मग- दोन लावून त्या मग त्या- समोर. अरे पुरीच्या समोर म्हणजे काय ती काय ही काय कोण त्याला सांग भाऊ समजून जरा व्यवस्थित राहू. बरं बरं मी काय हा करतो गावाने जर एकटी जर केली ना तर अशा नाही, धुपटी नाही, देतो नाही, मला नाही, तुमच्या सगळं आणतील हा. सांगतो आम्ही म्हणजे सांगतो. पुरीचं लग्न बिग्न नाही झालं ते. लग्न बिग्न काय नाही झालेलं. ते ही का उदार काय नाद लागले तिथे हा मग ते पहा, मग सांगायचं काम होतं मी सांगितलं हो. बरं, काय सांगत होतो अहो, बोलायला त्याला विचारलं तर पाहिजे ना यांनी सांगितले पण आपल्याला मग जग माऱ्याने लग्नच नव्हतं ना करायचं ही काय म्हणलं लग्न केलं येऊ दे ना विचारू दे ना आपण बोलून येऊ का? हा, या. जातो होय. जातो मी राहिला मग असता सांगायचं बाबा. काम होतं सांगितलं हा. परत तू म्हणता लायला बांटी तुला माहिती असून तो सांगितलं नाही आमच्या कानावर घातलं तसं बी बरं नाही. केलं हो. होतं. काय हा. मोकार परपंच मोडायचं कारवाई नेऊन असताना कुठं मग? नाही येऊ दे त्याला घरी त्याचा बी कार्यक्रमच लावतो. ए अरे हे पोराने काय होते वाढवलंय बाई, हा? अहो, कामाला जातो म्हणतो येऊ दे कर. त्याच्या जर बायकोला कळालं तर नाही आपण त्या अक्षयला परत समजून सांगू त्याला नीट सांगू की बाबा हे असं करू नको पण ते सोन्यासारखी गेलंय बायको पुढे असते. नेमकं आता ते म्हणतोय ना तिकडे गेले काय बाबा, पण आलाय. आलं त्याला विचारा तुम्ही काय आज गेले नाही इकडे कुठे गेला होता कुठं नाही जरा गावात गेलो. कामाला गेलता ना हो. कोणतं काम करतो बाळा गावातून तू? आला का हा नाही कोणतं कामाला गेलता नाही आज कुठं कोणत्या कामाला नव्हतं गेलं मग जरा- एवढं वेळ कुठं चक्कर मारा गेला असेल हा चक्कर मारून आलो. हम्म. हा, मित्र- तसं तू- मित्रमंडळी हा, भेटून आलो. मित्रमंडळीत गेला असेल. मित्रमंडळी का मैत्रीण मंडळीतच गेलता का मग कुठे गेलता म्हणलं तू? मित्रांकडे गेलतो काय झालं मित्रमंडळीत ना हा असं हम्म. अक्षय माया जरा काही गोष्टी कानावर यायला लागल्या कोणते कोणच्या म्हणजे बघ बघ का काय झालं गाढवा कुठे ए, गेला अरे, होता? तुला काय कळेल का नाही? त्याला काय आणते मग काय झालंय का मला काय सांग, नाही सांगा तुम्हीच सांगा अक्षय काही गोष्टी कानावर यायला लागल्यात आमच्या कसले मला काय तू काही गावात गोळगोळ नाही ना वाढीत नाही नाही बघ बरं का तसलं काय नाही तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही होय नाही, नाही, विश्वास आहे मला तसं काय गाय नाही खरं लागणार कोणाचं पण तरी सुद्धा तुला मी काय सांगतो बा जरा सविस्तर काही गोष्टी जर असेल तर नाही नाही तसं नाही नाही ना? नाही आता तुझं तुमच्या लग्न झालेलं आहे ही लक्षात राहू दे माहिती आहे मला हा. मला एवढी सोन्यासारखी बायको असताना हा. आणि मी असं बाहेर शेण खाईन होय. हा ना, मग तुम्हाला वाटतं का हा मग तेच आहे
आमच्या कानावर असं काही येऊ देऊ नकोस. हा. येणार नाही. आणि हे आपली गावातली कशी ते लोक आपलं बरं देख होते का त्यांना कधी. नाही, तसं तर देखवत नाहीच म्हणा, आता नाही. कोणी काही बोलणार आहे. पण आता कसं आहे, काही मला बी माहिती माझ्या पोरग तसं नाही. हा मग पोरं माझ्या एक नंबर आहे. कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. नाही ठेवत हा. आम्ही, पण तू वागायचं जरा नीट ठेव. नाही खरंच नाही. तुला माहिती आहे ना, माझ्यासारखा वाईट बी कोणी नाही आणि माझ्यासारखा चांगला बी कोणी नाही. बायगन. खरंच नाही जर दादा. उद्या वाढायला जर काही कळाला हा हा तर तू तोंड असं ना, माझ्या हात असं ना, नाही नाही हा. तसं काही नाहीच ना. कशाला नाही ना. तोंड हा, मग कशाला मला- हात पाहिजे आपल्याला. वय आहे. काय हा, नाही. इथून पुढे काय कानावर येऊ देऊ काय नको नाही, आमच्या. नाही. बायको आहे आपल्याला, हा. परपंच कसा चालला पाहिजे, कसा केला पाहिजे, एवढं डोक्यात घ्यायचं. काय पडलंय बाकीचे उद्योग वाढवाय. चला हा. जेवण करून घ्या. घ्या जेवण. हा. चला. कधी बोलवलंय आणि वेळेत आलाय असं झालेलंच नाही. काय करत असतो काय माहिती, याला काम तरी काय असतात. विचारलंच नाही कधी मी. अरे आला का? एकटीच बडबड चालू आहे तुझी. काय झालं येडबीड लागले काय. अरे 2 तास झाले इथं येऊन बसले दुसऱ्याच्या झोपडीत. अगे ही झोपडी कसली माहिती का. कसली? इथं सगळी लफड्यावालीची. ए, आपलं काही लफड आहे का? हा? ते लग्न करणार आहे ना आपण? हा हा करणार आहे ना लग्न. लग्न करणार आहे ना आपण. हा हा करणार आहे ना, म्हणजे एवढं विचार करून बोलला तू पार. अगं म्हणजे हा हा म्हणजे जास्त आनंद झाला ना मला. हा हा करणार आहे आपण लग्न. है की हा नाही. हा करणार आहे. हा मग कधी येणार आहे घरी विचारायला लग्नाचं, सांग जरा. घरी येणारच आहे ना मी. हे माय थोडे काम उरकले का. काम पहिले उरकले का. उरकले बरोबर तू घरी डायरेक्ट तुझा हात माझ्या हातात. आणि तू माझी बायको मी तुझा नवरा. अरे पण कधी उरकायची तुझी काम? मला घरून एवढा फोर्स करतायत लग्न कर लग्न कर. मी नको म्हणते. मग मला घरी विचारलं पण तुझं काही तसं असेल तर सांग. मग सांगितलं का. सांगणारच आहे आता. मी म्हणलं अगं पहिलं अगं, एवढी गडबड नको करू सांगायची लग्नाची. आधी कसं आपण अजून थोडस फिरू. एकमेकाला अजून जाणून घेऊ. अरे आता किती दिवस फिरू. आता नाही, मला आहे ना लग्न करायचंय. अक्षा तू काही पण कर, मला आहे ना, तू आज संध्याकाळी घरी नाही ना आला, मी नाही तुझी. मग जा. बरं ठीक मी दुसरा बघल बर का. मग आहे. तसं नको करू. मी आहे ना. कसं दुसरा. मग जा. मग आजच्या आज आहे ना माग निघालेलं घरी यायचं. आजच्याच यावं लागेल. हा आजच्या आज. आईला त्या बियाण्याला काय सांगितलं नाही का त्याच्या घरचे त्याच्या आई बापानी. हा अरे मी जाऊन सांगितलं तरी तिच्या आईला परत लपडे करायला लागलाय. कुशाल तिथं बसलाय कुशाल. हा आंब्या झाडाखाली परत आहे बी. आईला हे त्याची बायको आली राव तिकडून. ओ वहिनी काय हो भाऊजी? कुठे गेलते. ती बाई त्या राणीच्या नाही का पोरीची हळद होती तिकडे गेली होती. राणीच्या पोरीची हळद लावत होते का. हा हळद लावली का. नाही हो, संध्याकाळी होती ना. लावा लावा नवरावरी करावं म्हणलं. लावा लावा तुम्ही तिकडे हळद लावा. हो इकडे पहा नवरा कोणाला हळद लावतोय. काय हा काय म्हणजे. हळद लावते म्हणजे? हा मला नाही समजलं काय म्हणता तुम्ही. वहिनी तुमचा नवरा लय चालू आहे. काय कसं म्हणताय भाऊजी? माझ्या नवरा आहे, काय नका बोलू त्यांना. तुमचा नवरा आहे हो. तो पहा तुम्ही इकडे लोकांना हळद लावितात. हा जो इकडे लावतो हळद त्या हिला पायलला काय पायलला पायल? हाय ती पोरगी गावातलीच. मग तिचं काय झालं? त्यांचं असं गुलगुलू चालू आहे. काय म्हणताय का भाऊजी? अशी नाही बरं का, ते लय चांगलेत. लय लफडे खोर आहे तो. नाही हो भाऊजी, मला विचारशी कुठे जायत पण नाही, तुम्ही कुठे येत बी नाहीत. त्याचा बाप सगळं पाहिलं लय लफडे खोर होता माहिती का. काय नका म्हणू माझ्या सासऱ्याबद्दल. मामाजी लय चांगलेत, तुम्हाला नाही माहिती. लय तुमचा चांगलं सासरा पुरण का? सांभाळतात मला. लय चाप राही तो. तुम्हाला काय माहिती कशाला तुमच्या काय लग्नाच्या आधी. चला तुम्हाला दाखवतो वहिनी. काय दाखवतो तुम्ही? हा? हा? तुमचं नवऱ्याचं आणि त्या पूरचं लफड. काय चला. नाही बरं का भाऊजी, असं उगाच मला आणि काय एक काम सांगू. करा काय? तुमच्या त्या सासऱ्याला सगळं फोन करून बोलून घ्या. सासूला आणि सासऱ्याला. बघा ना तुम्हीच मार खाचाल. तुम्हाला काय घेणे मग मला ठोकून काढा मग बस का. एवढी गेर कुठं हा? पण? त्या तिथे ना ती झोपडी का गार्डन मध्ये झोपडी हा, बांधलेली तिथं हा. तिथं बसलेली ते. आणि त्यांचं एका लग्नाचं बी प्लॅन चालू काय आहे. पण काय खोटं कसं बोलत म्हणताय नाही. भाऊजी? मला टेन्शन आले बघा. हा लग्नाचं प्लॅन चालू आहे. ते लग्न करणार आहेत ते. तसं काय नसतं, तुम्हाला लय हानी बरं का मी. बिंदास हाना थांबे, थांबे, मार खायला थांबे. पक्का आहे. हॅलो. हा अहो मामा, ती काय ती बंटी भाऊजी नाहीत का, ती मला रस्त्यात भेटले होते. ती मला सांगत होते की त्यांनी तसलं काय काय करलेत म्हणून. ते कुठल्या बाईसोबत बसलेत, पोरीसोबत. अहो नाही रडत आहे मी, तुम्ही या लवकर तिथं. हा या लवकर या. मी जाते पुढे, या लवकर. चला लवकर. चला. मग आता हे असं आहे बघ,
मला काही माहित नाही. आजच्या आज तू घरी आला पाहिजे आणि मागणी घातली पाहिजे. बरं मी काय म्हणतो ऐक, हा. नाराज काय होऊ नको. बायगन. मी डायरेक्ट तुझ्या घरी येतो आणि डायरेक्ट तुझ्या लग्नाची मागणी मागतो, म्हणजे घालतो. त्या बापाला म्हणतो तुमच्या पोरी संग मला लग्न करायचंय, तुम्ही जर पण लग्न लावून नाही दिलं तुम्ही पोरगी पळून नेईन. अहो ऐकलं का? बाई 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 कोणती बाई आहे बाई? बाई कोणती बाई? तिकडे बघू दे मला कोणती बाई. ते कोण आहे? ते शे तू कोण आहे? मी कोण आहे? बोल ना. मी गर्लफ्रेंड आहे याची. बोल काय? बोल बोल बोल. हा, मी कोण आहे तुमची? हा? कोण आहे तुमची? कोण आहे? कोण आहे तुमची? बायको आहे माझी. हा? इकडे काय म्हणला? मला नाव आलंय. तुझं कधी लग्न झालंय? बघा हे, बघा हे. काय सांगितलं? यांनी फसवलंय मला. मला सांगितलं पण नाही यांनी लग्न झालंय म्हणून. आणि आता मला म्हणलं संध्याकाळी मी घरी येतो मागणी घालतो तुझ्या वडिलांना. मला माहित नव्हतं अक्षय तू असं आहे. अरे मी फार मनापासून प्रेम पण लाज वाटते पाहिजे, लाज माहिती का? हा? तुम्ही असं असं करता का? एवढं तुम्ही सवय चांगलं, तुम्ही सगळं घात धुणं भांडे घाला की काम करते, आपण संसार चांगला सांभाळते आणि तुम्ही बाहेर शेण खाता का? तुम्हाला लाज वाटते का? हा? अरे अक्षय एवढी चांगली बायको होती रे तुझी, तरी तू तिच्याही आयुष्याचं वाटोळं केलं आणि माझ्याही आयुष्याचं वाटोळं अरे केलं. काय म्हणते, मी लग्न तुला काय करायचंय. वाटत नव्हतं का याचं लग्न झालंय का नाही झालंय? तुला माहित नव्हतं? अहो मला हा? नाही माहिती. त्याने कधी सांगितलंच अरे नाही माझं एवढी लग्न मोठी झालंय. बायको असते. आणलं पाहिजे. चुकलं माझं. मारा ना वहिनी. काय मारणार नाही? काय मारू? नाही करणार, नाही करणार. चुकलं माझं. पायल मला माफ कर. माझं लग्न झालंय, मला एक बायको आहे. अरे आता काय सगळ्याला एकच बायको करू असते, मी 10 तुला? बायको असते सगळ्याला, एकच बायको असते सगळ्याला. कळलं का? कळलं? अरे मला तर ना, हा? काय हा? मला जर माहित असतं ना तुझं लग्न झालंय, तुझ्या मी कधी ना नादाला लागले सुद्धा नसते. घरी असताना तुला शेण खेळायला लाज नव्हती का थोडीफार रे? एक असताना मला समजावलं होतं ना चांगलं गोडी मध्ये समजावलं. नखरे केले. समजा तुम्हाला माहित का पहिलंच? हा? सांगितलं होतं या बंटींनी. हा? तुम्ही तुमच्याला समजून सांगितलं नाही का तुम्ही? हा? तुम्हाला काय नाही सांगितलं? तुम्हाला काय मी सांगितलं? म्हणलं कशाला तुला दुःख सुनबाई द्यायचं. लगेच तुला सांगती तर तुमच्या परपंचाचं वाटोळ झालं असतं. म्हणलं आपलं ऐकन येऊ. आज काय कुठं चांगलं झालं? आता कुठं चांगलं आहे? माझं वाटलंच केलं ना. बरं जाऊ दे. भरा वहिनी तुम्ही निघा. काय आहे? पैसे भरा. बायको आहे माझी. बायको आहे माझी. बरं, जाऊ दे. भरा निघा. हो. अरे माझ्याकडे काय बघतो बायको मी आता ना ए. कधी ए, पुरे इकडे मला बघ. ना बोलायचं सुद्धा नाही तुझ्या तू बरोबर. एक काम कर, चांगला नवरा बघ आणि तुझं लग्न करून घे. जा बाई, असल्यांच्या नको नको नादी नादी लागू तू. हे बघा कसं आहे, मला जर माहित असतं ना की ह्याचं लग्न झालंय तर मी ह्याच्यावर प्रेम सुद्धा केलं नसतं. मी मनापासून ह्याच्यावर खरं आणि प्रेम करत होते. कधी बी प्रेम करायचं ठरलं ना, थोडा बारवाचा लगेचची लगेच नका टाकू. पुढचा कसा आहे काय आहे जरा थोडी चौकशी करीत जा. का निघाली लग्न करायला लग्न झालेल्या संघ. अहो पण मी त्याला एवढे दिवस झाले मागे लागले लग्न करू तर मला करू म्हणला होता तो. अरे नाही प्रेम करताना 10 वेळेस विचार करायचा. प्रेम आंधळ असतंय. असं डोळे झाकून नाही ठेवायचे. जरा उघडे ठेवीत जा प्रेम करताना. अरे एवढी चांगली बायको आहे, फसवू नको तिला परत ब- आयुष्यात. खरं नाही. सांगते, मला फसवलं तिला तरी नको फसवू. तिला नाही फसवणार. तिला नको जा फसवू. आणि चांगलं पोरगं हे भेटेल बघ, तू ऐक माझ्याबद्दल काही मनात असं आणू नको, कारण मला खरंच माहित नव्हतं. जाऊ दे सुनबाई चुकलंय त्याच्याकडून एवढ्या वेळेस माफ कर. एवढं माफ कर. मला ह्यांच्या संग राहायचं नाहीये. अरे इथून अगं, असं असं नको मला राहायचं नाही सोबत. अरे इथून अरे, म्हणजे आवडते ऐक, त्यासोबत राहा. नाही तू आवडते. नाही माझ्यावर तुमचं तू- वाटलं झालं, नाही, तुम्ही आज काय अगं, वाटलं केले माहिती अगं, का? नाही नाही अरे एक बायको चिरी- असून दुसऱ्या बायच्या मागे लागतो हा? अरे नको. अगं ऐक असं करू नको काही. हे बघ मी काय सांगते ऐक, आजपासून मी त्याचा नाद आतापासून ह्या क्षणापासून सोडून दिलं अगं नाही. तू सोडून देशील, पण ही मला सोडणार नाही ना. नाही मी हा? तुला तुला तर दुसरी कोणती, तुला तर तिसरी. हा? तसं नाही ते का. सोडणार आहे का माणूस? अच्छा, उद्यापासून जर मला हा? जर गावात नजर पडला तर हातपाय बांधून घरात टाकी ना. हा तुला एवढ्या वेळेस माफ. सुनबाई त्याला एवढेच माफ कर. काय काम आहे मामाची सांगा बरं. बरं, ऐक, काय काम आहे ह्यो तुम्हाला? गावात अजिबात जाणार नाही. नाही सुनबाई, हा. ऐक त्याच्याकडे आमच्याकडे बघून आमच्यावर तर विश्वास आहे ना तुझा. तुमचंच लाड असं येडं झाले ती. नाही, इथून पुढे त्याचा लाड बाहेर अरे काढते ना मी. एकुलतं एक आहे, एकुलतं एक आहे. त्याच्यामुळे तो असा फायदा घ्यायला लागला का माझा. चुकलं माझं इथून पुढे नाही होणार. जातो. जाण. काय ठेवलंच काय जा बोलायला. गं बाई. जाऊ दे, जर असं एवढं माफ कर. खाल्लं ना बघ मग. हा चला बघ घरी. चल. बाबा, अरे चल की.